नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरात चोरट्यांचा वावर वाढला आहे, कारण शहरातील बाजारपेठेतील किराणा दुकान चोरट्यांनी रात्रीच्या वेळी फोडून आतील सामानाची उचकापाचक करत दुकानातील 30,000ची रोकड, 30,500 रुपये किमतीचा सुका मेवा आणि इतर साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी निलेश पोपटलाल शिंगवी यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। सध्या 12वीच्या परीक्षा सुरू आहे, मात्र पेपरच्या पहिल्याच दिवशी एक गंभीर घटना घडली आहे। श्री रुद्रेश्वर हायस्कूल तिसगाव तालुका पाथर्डी येथे एका गुंडाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली आहे। या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून जबाबदारीवर असलेल्या शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक आणि पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले आहे। एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले, परंतु खेदाची बाब अशी वाटते, एवढे प्रकार होत असताना बोर्डाचे सचिव डॉक्टर औदुंबर उकेडे साहेब यांना आम्ही सांगितलं होतं, यंदाच्या वर्षी परीक्षा आमच्याकडे देऊ नका, आमच्यावर जर विश्वास नसेल, हे सगळं सरळ मिसळ केल्यामुळे झालेलं आहे। आमचे शिक्षक दुसऱ्या सेंटरवर जातात, तिथे ओळख नसती आणि मग ओळख नसल्यामुळे ते पालक तिथले माजी विद्यार्थी येतात आणि आमच्या शिक्षकाला मारहाण करायचा प्रयत्न करतात। हा सगळा चुकीचा प्रकार आहे। पहिल्यांदा ज्या त्या सेंटरवर शिक्षक ठेवले पाहिजे, सरळ मिसळ न करता ज्या त्या शाळेवर शिक्षक ठेवले पाहिजे। आणि जर असाच प्रकार घडत असेल तर एनसी दाखल करण्यापेक्षा एफआयआर दाखल केली पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका आहे। आणि जोपर्यंत या गुंडांना उचलत नाही तोपर्यंत या शिक्षकाला अभय मिळणार नाही। माझी आपल्याला विनंती राहील की आपण या ठिकाणी सर्व मीडियाने या संबंधित जे गुंड होते कालचे, या शिक्षकाला दमदाटी केली, त्यांना या ठिकाणी पोलीस स्टेशनवर त्या ठिकाणी उचललं पाहिजे, त्यांना पोलीस स्टेशनला आणलं पाहिजे, तरच या ठिकाणी हा निर्णय होईल। आणि भविष्यात जर यांच्यावर कार्य झालं नाही तर आम्ही तालुक्यामध्ये परीक्षेवर बहिष्कार घालायचा निर्णय घेतात। तुम्हाला सांगतोय, या कारवाईमध्ये पोलिसांनी सुद्धा अतिशय थातुरमातुर कारवाई केली आहे। याच्यामध्ये जर पेपर होते गाडीमध्ये पेपर असताना शासकीय कामकाजात अडथळा आणला गेलेला आहे आणि अडथळा आणून सुद्धा जर तुम्ही थातुरमातुर केस करता, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय असं आम्हाला वाटतं। मग एनसी दाखल करताय तुम्ही, ऑनलाईन त्या ठिकाणी एफआयआर दाखलच करायला पाहिजे होती। मी काल तसा शिक्षकांना फोन केला होता, 3 वाजता शिक्षक जाऊन 6:30 वाजता साधी एनसी दाखल होती, याचा अर्थ काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय। तुम्हाला सांगतो, आमची अशी विनंती आहे, एफआयआर दाखल झाली पाहिजे। आणि जर एफआयआर दाखल झाली नाही तरी या ठिकाणी आम्ही परत एकदा साहेबांकडे चाललो आणि एफआयआर दाखल करा अशी मागणी करतो। एवढं करून नाही केली तर आम्ही उद्या एसपी साहेबांकडे जाणार आहोत, जिल्हाधिकारी साहेबांकडे जाणार आहोत आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी करणार आहोत। अहिल्यानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता आणि इतर गावातील आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमातीतील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी शासनाची जागा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। आम्ही त्या 3 जातीचे लोक राहू राहिलो, आम्ही बेल, पारधी, मांग हे राहू राहिलो आम्ही तिथं। ह्या जाती आमच्या जातीला तिथं उठवण्याचा प्रयत्न चालू आहे, हे थांबावा। विखे पाटील वडगुप्ता मध्ये गट नंबर मध्ये 595 मध्ये गट नंबर मध्ये तिथं थांबावा, आम्हाला तिथं घरकुल द्यावा। आता आमची मागणी ही चालू झालेली आहे। आम्हाला तिथं ठाणीच राहिलेलेचे किती 50 वर्षापासून राहू राहिलो तिथं, मात्र ते आमचे 10 पंच गेलेले तिथं। पण आता 3 पिढ्यापासून आम्ही आता बाळ पोरं आता जे राहिलेले इथं ते कुठं घेऊन जाऊ आम्ही, हेच आमची मागणी आहे। का आम्हाला तिथून आपली ह्याची अंगणवाडीची तिथे ह्या आम्हाला तिथून प्रयत्न करू राहिलेत मोठाले लोक। हे मोठ्या लोकांपर्यंत आमचे हात ही सांगणी आहे का बा आम्हाला तिथं उठवण्याचे प्रयत्न करू नका तिथं, असं हे आपलं मागणी आहे। आम्हाला तिथून जर उठवलं तर आमचे लेकरं बाळं तिथं हे करू, त्यांच्या हे टाकू, नाही तर आम्ही बाटल्याची औषधं घेऊन तिथं घेऊ। जर लोक उठायला आले तर आम्हाला हे जे मोठ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे आम्हाला तिथं हे आपलं मागणं आहे। कल्याण रोडवरील मुख्य डीपी रस्त्याची कामे मागील 6 ते 7 महिन्यापासून प्रलंबित होती। अनेक वेळेस पाठपुरावा करून सुद्धा काम अर्धवट अवस्थेत होते। या भागातील नगरसेवक यांनी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केला होता आणि मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी या भागाची पाहणी करून संबंधित ठेकेदारास काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले। तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले। प्रभाग क्रमांक 8 व 15 मधील डीपी रस्त्याचे काम
गेल्या 7 महिन्यापासून अत्यंत संथ गतीने चालू आहे। आमच्या कल्याण रोड परिसरातील नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं। संबंधित आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली व कामाची पाहणी केली व संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि येत्या 2 महिन्यात ते काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला दिलेल्या आहेत। या 2 महिन्यामध्ये आता आपण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये लवकरच पावसाळा जर सुरू झाला त्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था होणार आहे। त्यामुळं आयुक्त साहेबांनी त्या संबंधित ठेकेदाराला जो आदेश केला आहे, त्या सूचना केल्यात, त्या सूचनानुसार त्या संबंधित ठेकेदारांनी लवकरात लवकर काम चालू करून आमच्या नागरिकांची गैरसोय दूर केली पाहिजे। अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या माध्यमातून आम्हाला छेडावं लागेल आणि याला सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन नागरिकांची लूट होत आहे। त्याकरता या कंत्राटी कामगारांना अभय कोण देते हे पाहणे गरजेचे असल्याचं नितीन भुतारे यांनी म्हटलंय। तसेच अशा अनेक कंत्राटी कामगारांना अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिले गेले, सह्यांची परवानगी दिली गेली, त्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून नियमबाह्य पद्धतीने अहिल्यानगर महानगरपालिकेचे ऑडिट होते अशी शंका निर्माण होते, असा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे। तर पाहुयात नितीन भुतारे काय म्हणाले। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जो काही आरोग्य विभागामध्ये अपहार झाला, 32 लाख रुपयांच्या अपहाराप्रकरणी 2 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला। त्यातील रणदिवे नामक एक कर्मचारी हा कंत्राटी आणि त्याला कंत्राटी असताना तुम्ही लेखा व्यवस्थापक करता, हीच मुळात चूक आहे। कंत्राटी लोकांना अधिकारी करण्याचं काम या महानगरपालिकेमध्ये नवीन नाही व या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच मोठा भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये होतो। या महानगरपालिकेमध्ये अनेक विभाग असतील, इलेक्ट्रिक असेल, तुमचं नगररचना असेल, तुमचे आरोग्य विभाग असेल, अशा अनेक विभाग आहेत। पण तिथं कंत्राटी पद्धतीने अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक आहे। बांधकाम विभागात सुद्धा, तुमच्या पाणी पुरवठा विभागात सुद्धा कंत्राटी भरती केलेल्या माणसाला आपण किती अधिकार द्यायचं हे काम आयुक्तांचं आहे, आस्थापना विभागाचं आहे। त्यांना जर तुम्ही सायन्सचे अधिकार दिले, आर्थिक नियोजनाचे अधिकार दिले तर 100% अपहार होणार, 100% तिथं भ्रष्टाचार होणार आणि तो होतच आहे। तुम्ही पाहिलं असेल, अनेक उदाहरणं या ठिकाणी येतात। मी त्याच माध्यमातून आज फडणवीस साहेबांना निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांनी त्यात सांगितलं की या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांना मोठ्या मोठ्या पदावर बसवले जाते, आर्थिक व्यवहार त्यांच्या हातून होतात, त्याच्यामुळे भ्रष्टाचार होतात, उघड होतात, अपहार होतात। मग या ठिकाणी महानगरपालिकेचे ऑडिटर्स काय काम करतात? जर कंत्राटी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून, अधिकाऱ्याच्या माध्यमातून जर बिल समोर येत असतील, आर्थिक व्यवहार त्यांच्या समोर येत असतील तर त्याच ठिकाणी ऑडिटर्स लोकांनी त्या महानगरपालिकेला निदर्शनास आणून दिलं पाहिजे। याच्यामध्ये कुठेतरी ऑडिटर्स लोकांचा पण हात येत काय, ही शंका या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे मी संपूर्ण अधिकाऱ्यांची, आयुक्तापासून तर खालपर्यंत संपूर्ण अधिकाऱ्यांची चौकशी यामध्ये होणं गरजेचं आहे। मग ते मागच्या आयुक्त असतील, मागच्या अधिकारी असतील, सगळ्यांची चौकशी करून तुम्ही योग्य ती चौकशी करावी। अनेक लोक गळाला लागतील, अनेक मासे गळाला लागतील, अजून सुद्धा हे त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं व निवेदन मी पाठवलं। महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या कार्यकारी महामंडळाची सभा श्रमिक भवन पुणे येथे महासंघाचे अध्यक्ष पी.के. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या सभेमध्ये महासंघाचे सरचिटणीसपदी आनंदराव वायकर यांची एकमताने निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाची कार्यकारी मंडळाची सभा महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड पी.के. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका कामगार युनियन पुणे येथे श्रमिक भवन पुणे येथे काल पार पडली। या सभेमध्ये महासंघाचे पुढील 5 वर्षासाठी सरचिटणीस पदावर सर्वानुमते कॉम्रेड आनंदराव वायकर यांची एकमताने निवड करण्यात आली आणि या सभेमध्ये महासंघाचे अध्यक्ष यांनी प्रथम ठराव मांडला आणि त्यानंतर मग सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं। त्याप्रमाणे महासंघाच्या सरचिटणीसपदी, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या राज्य फेडरेशनच्या सरचिटणीसपदी अहमदनगर येथील आनंदराव वायकर यांची
एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर पूर्वी सन 1988 पासून महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉम्रेड मधुकर कात्रे यांचे मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो आणि त्यामध्ये मी 88 पासून सहचिटणीस या पदावर काम करत असल्यामुळे नंतर मग सर्व जवळ कात्रे गेल्यानंतर 9 सालापासून महासंघाची सर्व न्यायालयीन प्रकरणं असतील किंवा राज्य पातळीवर प्रकरणं असतील सर्वांमध्ये मी सरचिटणीस जरी नव्हतो तरी सरचिटणीसची जबाबदारी पार पाडत होतो. आणि आता सरचिटणीस कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांचे मागील महिन्यामध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या जागी माझी सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आणि या निवडीमध्ये जे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कारखान्यावरून आलेले सर्व पदाधिकारी होते त्यांनी सर्वांनी आभार मानले. त्याचप्रमाणे पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आणि महासंघाचं काम जोमाने करण्याची सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. त्याप्रमाणे मी महासंघाचं काम करतच आहे. त्याचप्रमाणे इतरही वेगवेगळ्या संघटनांमध्ये गेल्या 88 सालापासून सन 2088 सालापासून अहमदनगर कार्यालयामध्ये मी वेगवेगळ्या संघटनांचं काम पाहत असतो. त्याप्रमाणे साखर कामगारांचंही काम पाहतो. जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 साखर कारखान्यामध्ये ज्या संघटना आहेत त्या 12 साखर कारखान्यातील संघटनांचा मी सरचिटणीस आहे आणि इतर संघटनांमध्ये जरी सरचिटणीस असलो तरी वेगवेगळ्या पदावर अशा साधारण महासंघाला 20 साखर कारखाने ॲफिलेट आहेत. त्या 20 साखर कारखान्यावर महिन्यातून किमान एक वेळ तरी मला चक्कर मारावं लागते. तिथले कामगारांचे प्रश्न पाहावे लागतात आणि मोठी जबाबदारी ही या सरचिटणीस पदाची माझ्यावर पडलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या परीने जेवढे मी प्रयत्न करील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तेवढे मी प्रयत्न करीलच. त्याचप्रमाणे राज्य पातळीवरील साखर कामगारांचे वेतन मंडळासाठी जे त्रिपक्ष समिती नेमली जाते त्या त्रिपक्ष समितीवरही मला काम करण्याची 2 वेळा संधी मिळाली. आताही पुन्हा नव्यानं त्रिपक्ष समिती गठीत झालेली आहे. 11 डिसेंबर 2024ला त्या समितीमध्ये सुद्धा मी कामगारांच्या वतीने सदस्य आहे. राज्य पातळीवर समितीची कालच बैठक होती. त्या समितीचे कामकाज जोरात चालू झालेलं आहे आणि लवकरच साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय महासंघ आणि प्रतिनिधी मंडळ एकत्रपणानं घेईल अशी मी ग्वाही सर्वांना निमित्ताने देतो. अहिल्यानगरमध्ये शासकीय निधीचा अपहार केल्याचं प्रकरण समोर आलंय. या गैरव्यवहार प्रकरणी डॉक्टर बोरगे आणि रणदिवे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची 17 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 15व्या वित्त आयोगाच्या 16,15,000 रुपयांचा निधी शासकीय खात्यात वर्ग न करता तो निधी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमत करून स्वतःच्या खात्यात वर्ग केला. याबाबत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा आणि शहर कार्यकारिणी संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हा अध्यक्षपदी सुमेध गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली आणि युवक जिल्हा अध्यक्षपदी सागर ठोकळ तर नगर शहर अध्यक्षपदी दीप भाकरे यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप ससाने पाथर्डी, महेंद्र साळवे जामखेड, श्रीकांत सोनवणे, अनिल पलघडमल, जिल्हा उपाध्यक्ष विलास गजभिव यांसह अनेक जणांनी निवड करण्यात आली. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.